नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2.5 वर्षांपूर्वी राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली होती. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं. पण आता राज्यातल्या सत्तांतराचे आफ्टर इफेक्ट्स राज्याच्या राजकारणामध्ये दिसू लागलेले आहेत. 2019 मध्ये अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी आता फुटीच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळतंय. ही आघाडी अनैसर्गिक असल्याचं अतिशय सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता एका नव्या राजकीय चर्चेला तोंड फुटलंय. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की 2.5 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला आता तडे जायला सुरुवात झाली आहे. सत्तेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र आले होते. मात्र आता सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी ही अनैसर्गिक असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे. आमची काही नॅचरल अलायन्स नाही आहे. हे अलायन्स आमचं एका विपरीत परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधींनी त्यावेळेस केलं. काय आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, आम्ही विरोधी पक्षात बसायचं हा निर्णय जनतेने मॅन्डेट दिला होता. त्या जनतेच्या मॅन्डेटप्रमाणे आम्ही विरोधी पक्षात काम करायची आमची मानसिकता होती. नाना हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं असेल. परंतु महाविकास आघाडी म्हणून सगळे नेते बसून याच्यावरती सर्वकष चर्चा होईल. दोन 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपावरून भाजपशी बिनसल्यामुळेच शिवसेनेनं महाविकास आघाडीची वाट धरली होती. दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं शिवसेनेनं सरकार स्थापन केलं होतं. शरद पवारांच्या पुढाकारामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आली. 2.5 वर्षांच्या सत्ता काळात महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये कुरबुरी सुरू होत्या. मात्र त्याची उघड चर्चा झाली नव्हती. पण आता सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. विद्यमान परिस्थितीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत. एकोपा राहिला पाहिजे हीच आमची भावना आणि भूमिका आहे. परंतु निर्णय महत्वाचे होत असताना काँग्रेसला विश्वासात घेऊनच निर्णय व्हावेत अशी आमची किमान अपेक्षा. कंपल्शन कोणावरच नाहीये, पण ती सध्याची गरज आहे म्हणून सगळेच एकत्रित आलेले आहेत. कारण भारतीय जनता पक्षाला ज्यांना ज्यांना विरोध करायचा आहे ते पक्ष एकत्रित येणं आवश्यक आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये बिब्बा पडलाय. मात्र भविष्यात महाविकास आघाडी कायम राहावी अशी भूमिका दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. पण राज्यात सत्तांतरानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कायम राहणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसना विश्वासात न घेता विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली आहे. मात्र आता हा वाद काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये आणि काँग्रेस सुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम आहे. वरच्या सभागृहामध्ये उपसभापती ह्या शिवसेनेच्या आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या ग्रुपच्या आहेत आणि म्हणून आम्ही स्वाभाविकपणे विरोधी पक्ष विधान परिषदेमधलं काँग्रेसला मिळावं ही भूमिका आम्ही मांडली. याच्यामध्ये बसून निर्णय करता आला असता, पण परस्पर त्यांनी या पद्धतीचा निर्णय केला, त्याला आमचा विरोध आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलेलं आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेनं अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेवर नाराज झालेले आहेत. आमची अपेक्षा एवढीच आहे की महाविकास आघाडीचे निर्णय हे समन्वयातून व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा काँग्रेस पक्षाची आहे. खरं तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसला विचारात न घेता विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेतला.
त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाला सुरुवात झालेली आहे। विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्यापूर्वी शिवसेनेनं मित्रपक्षांना विश्वासात घेण्याची आवश्यकता होती असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय। शिवसेनेने इतर दोन पक्षांना चर्चा करून जर केलं असतं तर ते अधिक चांगलं दिसलं असतं, पण त्यांनी तशी काही चर्चा आमच्यात झाली नाही। महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रीपद तर काँग्रेसच्या वाट्याला विधानसभा अध्यक्षपद आलेलं होतं। मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सगळं राजकीय समीकरणच बदलून गेलंय। विधानसभेत विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या अधिक असल्यामुळे अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली, तर विधान परिषदेत शिवसेनेचं संख्याबळ अधिक असल्यामुळे शिवसेनेनं विरोधी पक्षनेतेपदाचा परस्परपणे निर्णय घेतला। विधान परिषदेत शिवसेनेकडे उपसभापतीपद असल्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाची अपेक्षा होती, मात्र शिवसेनेनं दोन्ही काँग्रेसना विचारात न घेता हा निर्णय घेतला। मात्र शिवसेनेचा हा निर्णय या दोन्ही काँग्रेसला फारसा रुचलेला दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाविकास आघाडीमध्ये धुसफूस वाढल्याचं आता काही फारसं लपून राहिलेलं नाही। विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद पेटलेला आहे, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बोलणी सुरू झाली आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी सोबत राहणार की महाविकास आघाडीच्या बाहेर जाणार असा प्रश्न आता निर्माण झालाय। राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या निवडणुकांमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा कस लागणार आहे, कारण गेल्या महिन्याभरात राज्यातील राजकीय समीकरण बदललंय। शिवसेनेतील 40 आमदारांनी भाजपच्या मदतीनं नवं सरकार स्थापन केलंय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप युती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे। मात्र या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी सोबत राहणार का, हाच खरा प्रश्न आहे। कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी चर्चा सुरू असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले। त्या संदर्भामध्ये आम्ही काल त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, ते सकारात्मक वाटलेले आहेत। ते म्हणले की जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांचे जिल्हा प्रमुख आणि आमचे काँग्रेसचे आणि आमचे जिल्हाध्यक्ष हे तिथं बसून साधारण त्यांना काय वाटतं ते ठरवतील आणि त्या पद्धतीनं त्यांच्यात ठरेल तशा पद्धतीनं पुढे जायला हरकत नाही अशी तत्वता ते हो म्हणलेले आहेत। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना बॅकफूटवर गेली आहे। शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षावर उभा दावा केल्यामुळे उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी झाली आहे। पक्ष संघटनेवरील नियंत्रण कायम राखण्याकरता उद्धव ठाकरेंना कायद्याची लढाई लढावी लागणार आहे। एकीकडे बंडखोरांच्या आव्हानांचा सामना करत असतानाच आता शिवसेनेला महाविकास आघाडीतील नव्या समीकरणाचा समतोल साधावा लागणार आहे। खरं तर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद पेटलाय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे सामोरं जाणार की आघाडीत बिघाडी होणार हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यामध्ये सत्तांतर होताच आमदार रोहित पवार यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आठवण झाली आहे। राज्य सरकारची नोकर भरती प्रक्रिया MPSC मार्फत घेण्याची मागणी रोहित पवार यांनी केली। खरं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सरकारी नोकर भरती प्रक्रिया दुय्यम निवड मंडळाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला गेला होता आणि त्यावेळेला रोहित पवार सोयीस्करपणे मौन बाळगून होते। पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। सत्तांतरानंतर रोहित पवारांना आली जाग। MPSC मार्फत नोकर भरतीची मागणी। रोहित पवारांनी घेतली फडणवीसांची भेट। राज्यातील सत्तांतरानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा सक्रिय झालेत।
राज्य सरकारच्या नोकर भरती प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नुकतीच भेट घेतली। सरकारनं सर्व नोकर भरती प्रक्रिया MPSC मार्फत घ्यावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। ठाकरे सरकारच्या काळात म्हाडा, आरोग्य आणि TET परीक्षेत घोटाळा झाल्याचं समोर आलं। खासगी कंपन्यांमार्फत ही परीक्षा प्रक्रिया राबवण्यात आली। हे गैरप्रकार रोखण्यासाठी MPSCच्या माध्यमातून नोकर भरती करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। खरं तर अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची मागणी केली जात होती। त्यासाठी आंदोलनं सुद्धा झाली, पण तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची नोकर भरती प्रक्रिया दुय्यम निवड मंडळाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला। त्या विरोधात परीक्षार्थींनी आमदार रोहित पवारांकडे पाठपुरावा केला, पण रोहित पवारांनी त्यावर सोयीस्कर मौन बाळगलं होतं। मात्र आता रोहित पवारांना सत्तांतरानंतर अचानक जाग आली। रोहित दादांच्या पक्षाचं मंत्रिमंडळ होतं, मंत्री होते, त्यांचे काका उपमुख्यमंत्री होते आणि अर्थ खात्याची चावी त्यांच्याकडे होती। तेव्हा ते असे म्हणायचे की नोकर भरतीसाठी तिजोरीवर लोड पडतोय। तेव्हा आम्हाला रोहित दादांनी एकच सांगायचं होतं की तुमचं सरकार असताना तुम्हाला हे का नाही जमलं करून घेण्याचं? तुम्ही आता विरोधात बाकावर आले की लगेच सांगायला लागले की MPSCकडे सर्व परीक्षा देण्यात याव्यात। या बदललेल्या भूमिकेविषयी आम्ही रोहित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्नही केला, मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाही। सत्तेत असताना राजकारणी एक भूमिका घेतात आणि सत्ता गेल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल होतो, हा आजवरचा अनुभव आहे। विशेष म्हणजे त्याला कोणताही नेता अपवाद नाही। ठाकरे सरकारच्या काळात MPSC विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं, त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकरांनी आक्रमक भूमिका घेतली होती। महाविकास आघाडी सत्तेतून पाय उतार होताच रोहित पवार सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्व स्पर्धा परीक्षा MPSC मार्फत घ्याव्यात ही मागणी खरं तर खूप जुनी आहे, पण मविया सरकारने त्या परीक्षा पुन्हा एकदा दुय्यम मंडळाकडे वर्ग केल्यानं सगळ्या परीक्षार्थींनी ह्या परीक्षा पुन्हा MPSC मार्फत घेण्याची मागणी रोहित दादांकडे केली होती, पण रोहित पवारांनी त्यावेळेस सोयीस्कर मौन बाळगलं, कारण सरकार त्यांचं होतं। पण आता राज्यात सत्तांतर होताच त्याच रोहित दादांनी फडणवीसांची भेट घेऊन या सर्व परीक्षा MPSC मार्फत घेण्याची मागणी केली। म्हणूनच रोहित पवार आता या विद्यार्थ्यांकडून टीकेचे धनी होताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। शपथविधीनंतर शिंदे गटातले आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पदभार स्वीकारण्यापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं। या 9 मंत्र्यांनी आशीर्वादही घेतले। मात्र शपथविधीच्या 48 तासानंतर या आमदारांना शहाणपण सुचलं, हेही नसे थोडकं म्हटल्यास वावगं ठरू नये। पाहुयात या संदर्भातला हा रिपोर्ट। आधी हिंदुत्वाच्या नावाखाली बंडाळी, मग सुरत, गुवाहाटी, गोवा पर्यटन, मूळ शिवसेनेला सुरुंग। शपथविधीच्या 48 तासानंतर सुचलं शिंदे गटातील आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी। उशिरा सुचलेलं शहाणपण। आधी हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा नारा आणि महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी होती असा सूर आळवला। मग मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर 48 तास स्वर्गीय बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यास विसरले। मूळ शिवसेनेत बंडाळी करणाऱ्या शिंदे गटाचं स्वर्गीय बाळासाहेबांवरचं प्रेम बेगडी आहे का, असा एकंदरीत त्यांच्या वागण्यावरून दिसतंय। कारण सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे पर्यटन करत तब्बल महिनाभर राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देत शेवटी मविया सरकार पाडल्यावर मुंबईत आले। शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी सोहळ्यावेळी एकदा सर्व शिंदे गटातील आमदारांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली। त्यानंतर बंडखोर आमदारांचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच भर पावसात बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केलं। मात्र परवा मंगळवारी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला। त्यात भाजपच्या 9, शिंदे गटाच्या 9 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र शपथविधीनंतर हे सगळे आमदार जणू आपणच केलेल्या वल्गना विसरले। अखेर शपथविधीनंतर 48 तासांनी त्यांना जाग आली आणि गुरुवारी सकाळी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जात 9 मंत्र्यांनी अभिवादन केलं आणि आशीर्वाद घेतले। हे उशिरा सुचलेलं शहाणपण तर नाही ना, अशी दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी लगेच टोला लगावत बंडखोरांना सुनावलं।
आजही शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचंच, परत बाळासाहेबही आमचेच. पण शपथ घेतल्यानंतर किमान आता 12 तासाच्या वर उलटून गेलेला वेळ आहे. एका पण मंत्र्या महोदयाला वाटलं नाही की बाळासाहेबांच्या शक्तीस्थळावर जावं. याचा अर्थ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी बाळासाहेब वापरायचे, बाळासाहेबांचं नाव वापरायचं, बाळासाहेबांच्या घराण्याला, ठाकरे घराण्याला संपवायची कसं, याच्या सगळ्यांनी वेळे उचलले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासेंनी आमदारांना टोला लगावत सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विसर का पडला असा थेट सवाल देखील विचारला. थोड्याच अंतरावर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे. परंतु ज्या लोकांनी भारतीय राज्यघटनाची पायमल्ली केली अशांकडनं बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं जाईल का, हा विचार करणं देखील मला वाटतं चुकीचं आहे. ज्यांना घटनाच मान्य नाही ते बाबासाहेबांचा काय आदर करणार. आता येणारा काळच ठरवेल की हे आमदार स्वर्गीय बाळासाहेबांच्या आचार आणि विचारावर किती खरे उतरतात आणि कसं कामकाज करून राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळींनी रक्षाबंधन सण साजरा केलाय. भावना गवळींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरी केली आहे. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या 2 बहिणींनी त्यांना चिकमहूदमधील घरी नेऊन राखी बांधली आहे. त्यानंतर चिकमहूदमधील महिलांनी आमदार पाटील यांना राखी बांधण्यासाठी गर्दी केली होती. जवळपास 300 ते 350 महिलांनी हा सण साजरा केला. यावेळी मायेची भेट म्हणून बापूंनी ओवाळणी म्हणून या बहिणींना साडी दिली आहे. राज ठाकरेंचे शिवतीर्थ या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा झालाय. राज ठाकरेंची मुलगी उर्वशीनं अमित ठाकरेंचे औक्षण करत राखी बांधली आहे. राखी पौर्णिमेचा उत्साह राजकारण्यांच्या घरीही पाहायला मिळालाय. भाजप नेते गोपीचंद पडळकरांनीही त्यांच्या भगिनींनी औक्षण करत त्यांना राखी बांधली आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या घरी रक्षाबंधन सण साजरा करण्यात आलाय. यावेळी मोठ्या बहिणीने राखी बांधल्यानंतर दरेकरांनी बहिणीचे आशीर्वाद घेतले. तर भाजप नेते प्रसाद लाड यांच्या घरीही रक्षाबंधन सण साजरा करण्यात आलाय. प्रसाद लाड यांना भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राखी बांधली आहे. पारंपरिक पद्धतीने औक्षण करत मिठाई भरवत राखी बांधून सदैव रक्षणाचं वचन घेतलंय. रक्षाबंधन या सणानिमित्त वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी यावर्षी 2 लाख राख्या पाठवल्यात. मागील 25 वर्षांपासून वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील भावांना घरपोच राख्या त्या पाठवतात. वाशिम जिल्ह्यातील 6 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांअंतर्गत येणाऱ्या शेकडो गावात या राख्या टपाल आणि कुरिअर सेवेद्वारे घरपोच पाठवण्यात येतात. राज्यात सर्वत्रच गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या मुसळधार पावसाचा फटका 28 जिल्ह्यातील तब्बल 316 गावांना बसलाय. गेल्या 24 तासात राज्यात 26.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून NDRFच्या 12 तर SDRFच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्यात. गडचिरोलीत पावसामुळे इंद्रावती, पर्लकोटा, पामुल गौतम या 3ही नद्यांना पूर आल्यानं भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय. त्यामुळे 128 गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शिंदे फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय.
पात्रता नसल्यामुळेच आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नसावं असं मार्मिक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। खरं तर विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती, मात्र त्यांना उमेदवारी काही मिळाली नाही। आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्तानं पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही। पंकजा मुंडेंचा घरचा आहेर, मंत्रिपदावरून फडणवीसांना टोला, पंकजा मुंडेंचा नाराजीचा सूर। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शिंदे फडणवीस सरकारला घरचा आहेर दिलाय। नुकतंच राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला। या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी 9 जणांची मंत्रिपदी वर्णी लागली। मात्र या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान मिळालं नाही। त्यावरून पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय। अजून पात्रतेचे लोक असतील तर माझी पात्रता नसेल, ती वाढेल, त्यांना वाटेल माझी पात्रता तेव्हा देतील। त्याच्याबद्दल मला काही आक्षेप नाही। चर्चा होतात मीडियातून, चर्चा होतात माझ्या कार्यकर्त्यांमधनं। आता कार्यकर्ते पण माझे शांत बसले, मी पण शांत बसले आणि मला असं वाटतं की त्यांना जेव्हा वाटेल की ज्याची पात्रता आहे त्यांना ते देतील। राज्यातील सत्तांतरानंतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांच्या अपेक्षा उंचावल्या। शिंदे फडणवीस सरकारमध्ये त्यांना स्थान मिळेल अशी त्यांच्या समर्थकांना अपेक्षा होती। मात्र शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारात समावेश न झाल्यानं पंकजा मुंडे यांनी अत्यंत मार्मिक शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे। खरं तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंना पक्षाकडून विधान परिषदेत संधी मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। महिनाभरापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचं नाव आघाडीवर असल्याचं मानलं गेलं। मात्र त्या निवडणुकीत पक्षानं त्यांच्या नावावर विचार केला नाही। पंकजा मुंडेंना डावलण्यात आल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आंदोलनही केलं। आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांची नाराजी समोर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। 17 ऑगस्टपासून शिंदे फडणवीस सरकारचं पहिलं म्हणजे पावसाळी अधिवेशनही सुरू होत आहे आणि याच अनुषंगानं न्यूज 18 लोकमत महाराष्ट्रातले काही लक्षवेधी प्रश्न सरकारसमोर मांडणार आहे। आज आम्ही लक्षवेधी मांडतोय ती सुनियोजित शहर म्हणून नवी मुंबईची। आजच्या घडीला नवी मुंबईतली गावं आपापलं गावपण हरवून बसलेली आहेत। उलट ती दिवसेंदिवस बकाल होत चालली आहेत आणि याला कारण आहे या गावांना लागलेली भूमाफियांची कीड। या भूमाफियांनी ही गावं पार पोखरून काढलेली आहेत। पाहुयात या गावांना नेमकं कसं पोखरलं जातंय ते आमच्या या स्पेशल रिपोर्टमधून। नवी मुंबईतील गावांची स्थिती धारावीपेक्षाही वाईट। विकास आराखडा एकाही गावात नाही। बोनकोडे गावात टोलेजंग इमारती, सिडको मनपा अधिकाऱ्यांचा कानाडोळा, सार्वजनिक भूखंडावर भूमाफियांची नजर, कोरोना काळात उभारल्या टोलेजंग इमारती। नवी मुंबई आजच्या घडीचं एक सुनियोजित शहर म्हणून ओळखलं जातं। मात्र आज या शहरातील गावं आपापलं गाव पण हरवायला लागली आहेत। त्याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नवी मुंबईतील बोनकोडे हे गाव। या गावात उभारली जातीये 11 मजली टोलेजंग इमारत। गावाच्या सार्वजनिक उपक्रमांसाठी सिडकोनं राखीव भूखंड ठेवला होता। मात्र या भूखंडावर भूमाफियांची नजर पडली आणि गावातील पुढाऱ्यांच्या मदतीनं लिलया ही इमारत उभी राहिली आहे। कोरोनाच्या काळात अशा अनेक इमारती शहरात ऐटीत उभ्या ठाकल्यात आणि त्याही सिडको आणि मनपा अधिकाऱ्यांच्या डोळ्या देखत। पालिकाच्या जे अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी आहेत ते पण त्याच्यामध्ये लक्ष देत नाही। आपण विचारलं तर ते सांगतात की आमच्याकडे अधिकारी नाही आहे किंवा आमच्याकडे इंजिनियर्स नाही आहे। तर माझं एक रिक्वेस्ट आहे म्युन्सिपल कमिशनर साहेबांना की तुम्ही जे एरियामध्ये जे जास्त इलिगल कन्स्ट्रक्शन चालू त्या एरियामध्ये तुम्ही एक इंजिनियर नेमावे व तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष द्यावं। नवी मुंबईला लागलेली ही भूमाफियांची कीड नेमकी या गावांना कशी पोखरतीये आणि त्यासाठी नेमकी देवाणघेवाण तरी कशी होते त्यावर एक नजर टाकूयात। प्रत्येक स्लॅबसाठी सिडको अतिक्रमण विभाग 3 लाख रुपये, मनपा विभाग अधिकारी 3 लाख, मनपा अतिक्रमण विभाग प्रति इमारत 10 लाख रुपये, स्थानिक पोलीस स्टेशन 5 लाख रुपये,
नगरसेवकाला प्रत्येक इमारतीत एक घर। विशेष बाब म्हणजे या इमारतींचं ठिकाण मुक्याच्या जागी असेल तर हेच दर चढ्या स्वरूपात असतात। नवी मुंबईतील प्रत्येक गावात काही विशिष्ट लोक भूमाफिया म्हणून कार्यरत आहेत। हे भूमाफिया सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहेत। मग गावातील मोकळे भूखंड बघायचे आणि ते भूखंड अडवायचे आणि नंतर आपल्या स्थानिक नगरसेवकाच्या माध्यमातून किंवा स्थानिक पुढाऱ्याच्या माध्यमातून या मोकळ्या भूखंडावरती इमारतीचे इमले उभारायचे। हाच एकमेव धंदा या भूमाफियांचा आहे। एखाद्या शेतकऱ्यानं गरजेपोटी इमारत बांधण्यास घेतली की मनपा आणि सिडकोचे अतिक्रमण विभाग त्यांचे 5 ते 6 स्लॅब उभारू देतात, कारण मोठ्या प्रमाणात खर्च झालेला असतो। त्यावरील सर्व स्लॅब पूर्ण झाले की मग तोडक कारवाईचा आव आणला जातो आणि मग त्या शेतकऱ्याला नाडलं जातं आणि त्याच्याकडून कारवाईच्या आड पैसे उकळल्याचा प्रताप केला जातो। भूमाफियांनी उभारलेल्या अनधिकृत इमारतीच्या उभारणीतून मोठी रक्कम स्थानिक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना मिळते। यामुळे दोघेही आनंदित आहेत। मात्र हे दोघेही विसरत आहेत की आपण नवी मुंबईतील किती जीवांशी खेळतोय। शहरातली एखादी जरी अनधिकृत इमारत कोसळली तर भूमाफी हा तर जबाबदार आहेच, पण त्याहूनही अधिक जबाबदार इथले स्थानिक नगरसेवक आणि अधिकारी असतील। व्हिडिओ जर्नलिस्ट अनीस बाबरसह विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।